पर्यटन जनजागृती समिती संचलित धाराशिव पर्यटन विकास समिती आणि पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं आपण हा जो आता 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा वर्ल्ड हेरिटेज वीक आहे, जागतिक वारसा सप्ताह। आणि मग त्या निमित्तानं पर्यटन समिती म्हणून आपण प्रत्येक वेळी असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो की जेणेकरून त्या ठिकाणाचं महत्त्व त्या भागातील लोकांना किंवा त्याच्या बाहेरच्या देखील लोकांना त्याचं महत्त्व कळावं, त्याची माहिती कळावी। आणि आपण एक धाराशिवकर म्हणून आपल्याला ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याच ठिकाणी असं काय लेण्या प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत नाहीत, बरोबर आहे। परंतु आपला हा बालाघाटी डोंगर रांगांचा हा परिसर आहे आणि त्या बालाघाटी डोंगर रांगांचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करून घेतलेला आपण या लेणीच्या माध्यमातून, चामर लेणीच्या माध्यमातून, धाराशिव लेणीच्या माध्यमातून किंबहुना लातूर जिल्ह्यामध्ये काही लेण्या आहेत आणि मग अशा स्वरूपानं मग व्यापारी मार्ग असेल त्या माध्यमातून लोक जात असतील किंवा जैन समाज असेल, बौद्ध समाज असेल, हिंदू समाज असेल, त्या ठिकाणी त्यांची पूजा अर्चना आणि ध्यान धारणा करण्याची ही निवांत अशी जागा त्यांनी त्यावेळेस बनवून ठेवलेली असते। आणि ही जागा आपल्या शहरामध्ये आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। आणि मग म्हणून धाराशिव पर्यटन जनजागृती संस्था आणि पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर हे सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे की अशा ठिकाणी आवर्जून आपण या, भेटी देत चला की जेणेकरून हा पुरातन वारसा जो आपल्या जिल्ह्याला मिळालेला आहे तो इथून पुढे देखील आपल्या पिढ्यांना याची। धाराशिव जिल्हा हा तसं पाहायला गेलं तर पुरातत्वीय स्थळांनी पुरेपूर असा असलेला हा धाराशिव जिल्हा आहे। अनेक साइट्स पुरातत्वीय विभागातील धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून येतात। त्याच्यामध्ये लेण्यामध्ये 2 लेण्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत। त्यातली एक धाराशिव लेणी म्हणून जी सुप्रसिद्ध लेणी आहे ते उमरेगुड्याच्या पलीकडच्या साईडला ती एक आहे आणि दुसरी म्हणजे त्याच्याही पूर्वी धाराशिव लेणी निर्माण होण्याच्या अगोदरची ही लेणी ज्या ठिकाणी आता आपण सर्वजण उभे आहोत ती चामर लेणी आहे। या चामर लेणीला म्हणजे आता आपण पाहतो की या 10 स्तंभाचा या ठिकाणी हे सभागृह आपल्याला दिसून येत आहे। हे स्तंभ आहेत, त्यातील काही स्तंभ खाली तुटलेल्या अवस्थेत आहेत, दिसून येत आहेत। आणि या लेणीमध्ये गर्भगृह आहे, त्या गर्भगृहामध्ये एक मूर्ती देखील होती, परंतु आता मूर्तीचं त्या ठिकाणी काही नामोनिशाण दिसत नाही। मात्र हा जो दगड आहे पाषाण हा खराब क्वालिटीचा असल्यामुळे ही लेणी पूर्णत्वाला गेली नाही। आणि मग कालांतरानं काही दिवसानंतर मग ते आताची धाराशिव लेणी ज्या ठिकाणी झाली हे कलाकार हे सगळे कारागीर त्यावेळेस त्या ठिकाणी गेलेले असणार आहेत। आणि तिथं सुद्धा पाहिजे तसा पाषाण न लागल्यामुळं बाप्पा पलीकडल्यापेक्षा ही मोठी लेणी आहे। हो, इकडे अजून मोठी आहे, इकडे बघा येईल का आम्ही एवढं जाड आमचं आता तिथलं तर लय जबरदस्त आहे। इकडून एक ट्रेन पलीकडून एक सीट आहे, बोयारले बरेच जबरदस्त आहे। हा नमन अडचण करायचा मन नाही। इथनं बघा इकडे बघा, इकडून एंट्री तिकडून एक्झिट। ह्याच्यावरून पण जात नाही, हे काय झालं, हे मला वाटतं पडले नाही। या आपल्या जिल्ह्यामध्ये ही सगळी मंडळी ती स्वतःचे पैसे खर्च करून, आता हे तर समजा शहरामध्ये आहे, आम्ही मानकेश्वरचं मंदिर असेल, तिकडे परांडा असेल, सगळ्याच जिल्ह्याच्या टोकू मार्गेच्या मंदिराकडे सुद्धा आम्ही येऊन गेलो। तर सगळ्या ठिकाणी आम्ही पर्यटन समिती म्हणून जात असतो आणि मग ज्या ठिकाणी साईट्स आहेत अशा पुरातत्वाच्या ऐतिहासिक किल्ले असतील, लेणी असतील, मंदिरं असतील, या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी कधी स्वच्छता अभियान राबवतो, कधी असं हेरिटेज वॉकच्या निमित्तानं एकत्रित येतो। आता हा सुद्धा भाग आपण पाहतो, आता ही खरं तर ही एवढे झाडीमध्ये हे वेढलेली लेणी आहे। इथं जवळपास 6-7 लेणी आहेत मध्ये, खूप मोठ्या लेणी आहेत। आणि या एका लेणीमध्ये असं मोठं, मी पण एवढं मोठं शिवलिंग कुठं बघितलं नव्हतं, ते एवढं मोठं शिवलिंग या ठिकाणी एका लेणीमध्ये पाहायला मिळालं। आणि इकडं या साईडला सुद्धा लेणी आहे, परंतु हा ठिसूळ खडक निघाल्यामुळं, म्हणजे पक्का खडक जसा पाहिजे लेणी खोदण्यासाठी तो असा न निघाल्यामुळं मग हे काम असं अर्धवट स्थितीमध्ये सोडून ही कलाकार मंडळी पुढं धाराशिव लेणी ज्या ठिकाणी निर्माण झाली त्या ठिकाणी गेलेली असावीत असा आपण म्हणू शकतो। धाराशिव लेणीचा सुद्धा खडक असा
माणसापेक्षा वाढणार पाहिजे त्याला कापवतो ते जरा त्यांनी पाटील सरांचं जरा थोडंसं काहीतरी असं मी नकोच म्हणलं होतं मला कारण केंद्रामध्ये आता सगळे हवळ सर वगैरे मी येत असते केंद्रातून बरं हां याने खूप मोठं काम केलं सर पहिली विद्यार्थी माझी